नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे राज्याचा महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. तर MPSCमध्ये राज्यसेवा असो किंवा मग कंबाईन असो, एक क्वेश्चन तर ह्या टॉपिकवर हमखास विचारला जातो. चला मग बघूया राज्याचा महाधिवक्ता आपल्या नोट्सच्या माध्यमातून. घटनात्मक तरतूद कलम 165 मध्ये प्रत्येक राज्यांसाठी महाधिवक्ता नेमण्याची तरतूद केलेली आहे. नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतात. कोण होऊ शकतं राज्याचा महाधिवक्ता? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, की जो भारताचा नागरिक असेल, किमान 10 वर्ष त्यांनी न्यायिक सेवा केलेली असेल, किमान 10 वर्ष ते उच्च न्यायालयामध्ये वकिली करत असतील. कालावधी त्यांचा निश्चित नसतो. राज्यपालाच्या इच्छेनुसार ते राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात. वेतन व मानधन राज्यपाल ठरवतात. वेतन राज्यांच्या संचित निधीमधूनच दिला जातो. आणि त्यांची प्रमुख कार्य काय आहे? महाधिवक्त्याची प्रमुख कार्ये राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे, राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात हजर राहणे, राज्यपालाने दिलेली इतर कार्ये कायदेशीर कर्तव्य पार पाडणे आणि विधिमंडळात ते कार्यवाहीत भाग घेऊ शकतात. म्हणजे की विधिमंडळात त्यांना बोलण्यासाठी आणि चर्चेमध्ये भाग घेण्यासाठीचा अधिकार असतो, पण मतदानाचा हक्क राहत नाही. तर महाराष्ट्र राज्याचे आपले नवनियुक्त महाधिवक्ता आहे डॉक्टर मिलिंद साठे, की ज्यांची नियुक्ती 8 डिसेंबर 2025 रोजी झाली. या अगोदर बिरेंद्र शराफ हे आपल्या राज्याचे महाधिवक्ता होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर 8 डिसेंबर 2025 पासून डॉक्टर मिलिंद साठे हे आपल्या राज्याचे महाधिवक्ता आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.